नमस्कार. मी महापौर सौ राखी संजय कंचरलावा, चंद्रपूर महानगरपालिका. तुम्ही सगळ्यांचं मनापासून, हृदयापासून खूप खूप स्वागत करते. आजचा हा संवाद कार्यक्रम खास तुमच्यासाठी, आपल्या चंद्रपूरकरांसाठी. चंद्रपूरमधल्या मूलभूत सोयी-सुविधा, तुमची आरोग्य सेवा, स्वच्छतेची काळजी, आरोग्याची काळजी याचा थेट संपर्क येतो तो महानगरपालिकेशी. आणि म्हणूनच आजपासून आम्ही हा संवाद कार्यक्रम चालू केलेला आहे. तुमच्या मनात खूप काही शंका असतील. खूप काही शंका असतील. आता कोविड आहे. कोविडचे उपाय काय? पोस्ट कोविड काय? अशा वेगवेगळ्या शंका तुमच्या मनात आता आलेल्या असतील. पण याच्या शंकेचं निराकरण करण्यासाठी आज आम्ही महानगरपालिका तुमच्या समोर आलेलो आहोत. आता सध्या जी शंका भेडसावत आहे ती म्हणजे म्युकोरमायकोसिस. आणि आज म्युकोरमायकोसिस संबंधी काही डॉक्टर तुमच्याशी संवाद साधणार आहे. आणि समजा तुम्हाला हा कार्यक्रम आवडला तर नक्कीच आम्ही तुमच्याशी संवाद साधायला वारंवार येऊ. तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ. तुमच्या आरोग्याविषयीचे सगळे प्रश्न तुम्ही या संवाद कार्यक्रमात सांगू शकता. आणि जे काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न भेडसावत असतील ते सुद्धा तुम्ही या संवाद कार्यक्रमात आमच्याशी सांगू शकता, आमच्याशी बोलू शकता. आणि म्हणूनच तुम्ही आता सगळेजण स्वतःची काळजी घ्या. आणि स्वतःची काळजी घेतली तरच आपण स्वस्थ राहू. आणि परत एकदा सांगते की स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर आविष्कार खंडारे, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी. आजच्या या संवादामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत जिल्हा सामान्य रुग्णालय चे नोडल अधिकारी म्युकोरमायकोसिस तथा जे ओरोमॅक्सोफेशियल सर्जन आहेत डॉक्टर आकाश कासटवर. आपल्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील कान नाक घसा तज्ञ डॉक्टर वर्षा गट्टानी ह्या सुद्धा उपस्थित आहेत. आज आपण जो समाजामध्ये सध्या जो भेसळतोय आपल्या सगळ्यांना प्रश्न, ब्लॅक फंगस आपण खूपदा ऐकलं असेल प्रसार माध्यमाच्या द्वारे, व्हॉट्सअपद्वारे, टीव्ही मध्ये. याच्याबद्दल आपण आज एक माहिती जाणून घेऊया जे एखाद्या सामान्य माणसाला कळेल अशा प्रकारे. मला एक सांगायचं आहे ही एक सुरू करण्याआधी आपले संवाद आणि चर्चासत्र की याच्यामध्ये आपले जे काही क्वेरीज असतील आपण ह्या चर्चासत्राच्या शेवटच्या आपले घेऊया आणि जे काही आपले प्रश्न असतील त्याला उत्तर त्याला देऊ. तर सर्वप्रथम मी डॉक्टर आकाशला विचारेल की काय हा म्युकोरमायकोसिस काय प्रकार आहे हा, आणि याच्याबद्दल आपल्याला एक थोडंसं ब्रीफ इंट्रोडक्शन द्या आणि कशाशी संबंधित आहे हा आजार याच्याबद्दल एक थोडीशी आम्हाला आमच्या सगळ्या लोकांना एक माहिती द्या. नमस्कार श्रोते. म्युकोरमायकोसिस हा आजार नवीन नाही आहे. हा लेटेस्ट स्टडीज मध्ये आपल्याला 1855 पासून आपल्याला बघितलंय की हा आजार सतत असतोच आपल्याकडे. पण याचं जे प्रमाण आहे म्युकोरमायकोसिस आजाराचं हे खूपच कमी आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो असं की 1 लाखात 2 माणसांना हा आजार होतो दरवर्षी. ठीक आहे. पण जे कोरोना व्हायरस आपला वाढला आहे त्याच्यामुळे असं होत आहे की रुग्णांची प्रतिकार शक्ती, रोग प्रतिकार शक्ती खूप कमी होत आहे. त्याच्यामुळे हा जो आजार हा जो म्युकोरल फंगल इन्फेक्शन आहे हा जनरली वातावरणात असतो, नॉर्मल प्रकारे वातावरणात असतो किंवा आपल्या शरीरात पण असतो. जेव्हा रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती खूपच कमी होते कोरोनामुळे, त्याच्यामुळे हा जो आजार आहे आपला डोकं वर काढून रौद्ररूप धारण करतो. त्याच्यामुळे हा आजार खूप जास्त लोकांना कोरोनामुळे होत आहे. आपण जे म्हटलंय की 1 लाखामध्ये 2 ही कोरोनाच्या अगोदरची स्थिती आहे. आता ती स्थिती खूप जास्त वाढलेली आहे. सध्या मला असं वाटतं की जवळपास इन्सिडेन्स ज्याला आपण म्हणतोय की 10 मिलियन किंवा 1 मिलियन 10 लाखाच्या मागे जवळपास 160 ते 170 रुग्ण तरी आपल्याला आढळत आहेत. हा सध्याचा इन्सिडेन्स आपल्याकडे आढळून येतोय. जसं डॉक्टर आकाश यांनी सांगितलंय की आपली जेव्हा प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा आता डोकेवर काढतो व्हायरस. हा काही फंगस हा काही जुना नाही, हा म्हणजे नवीन नाही, हा जुनाच आहे. पण सध्याचे जे कोविड प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये हा एक अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन असं म्हणून पुढे आलेला आहे.
याच्यानंतर आम्हाला थोडीशी अशी माहिती द्या की कसा काय होतो हा, काय केल्याने होतोय आपल्याला, म्हणजे अ, नेमका कसा एक माणूस याला इन्फेक्ट होऊ शकतो याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या सर. अ, जसं आपण पहिलेच म्हटलंय, की जेव्हा आपल्या पेशंटच्या रुग्णांची ज्या रुग्णांना कोविड झाला आहे, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, अशातच तो म्युकोरमायसिस होतो. पण त्याच्यात हे एक सिंपल भाषेत झालं. पण आपल्याला एक डिटेल तुम्हाला माहीत राहणं गरजेचं आहे, की जेव्हा पेशंट येतो, पेशंटला आपण ॲडमिट करतो कोविडमुळे, तर त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे काय होतं आपल्या इथे, खूप सारे कारणं असतात. जसं एकच कारण आपल्याला म्हणता येणार नाही. ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा ज्या लोकांना डायबिटीज नसतानाही काही मात्रामध्ये आपण जे मेडिकेशन देतो, त्याच्यामुळे एक प्रकारे शुगरची लेव्हल वाढण्याची शक्यता असते. ठीक आहे. तर या 2 गोष्टी किंवा एखाद्या पेशंट आपल्याला लाँग टर्म स्टेरॉइड थेरपीवर असेल अगोदरपासून आणि ज्या लोकांचं जे हॉस्पिटल स्टे आहे ते खूप लाँग असेल, किमान 10 ते 15 दिवस किंवा त्याच्याहून जास्त हॉस्पिटल स्टे असेल, अशा लोकांमध्ये हा आजार आढळला जातो. किंवा काही लोकांना लाँग टर्म कॅन्सर असेल त्यांना, कॅन्सर किंवा त्यांनी ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन केलं असणार, अशा लोकांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळला जातो. अशा वेळेस काय होतं, हे जितके पेशंट आपण घेतले आहे, लाँग टर्म हॉस्पिटल स्टे आणि खूप सारे मेडिकेशन घेतल्यामुळे आता आपल्याला काय कोरोना झालाय. आपल्याला पहिलं एम आहे पेशंटला वाचवणं. त्याच्यामुळे आपल्याला काही प्रमाणात स्टेरॉइड पण द्यावं लागतात. तर आता ते स्टेरॉइड जे प्रमाण आहे ते जर स्टेरॉइड देण्यामुळे आपल्या शरीरात शुगर लेव्हल वाढते. ते जर आपण कंट्रोलमध्ये ठेवली, तर हा आजार होण्याची शक्यता जरा कमी होते. तर हे जे प्रामुख्याने कारण असतात, याच्यामुळे आपला जो इन्फेक्शन आहे म्युकोरमायसिसचा, हा खूप जास्त वाढून जातो आणि ज्याची लक्षणे खूप कमी असतात किंवा जेव्हा आपण ॲडमिट असतो हॉस्पिटलमध्ये, तेव्हा लक्षणं माहीत पडत नाही. कारण की हा आजार इन्फेक्शन सुरू झाला त्याच्या 4 तासातच हा आजार खूप जास्त प्रमाणे वाढून जातो आणि हड्डी आणि सॉफ्ट टिश्यू खराब करण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. पण आपल्याला खूप लेट माहीत पडते. त्याच्यामुळे हा आजार इतका जास्त वाढून जातो, की पेशंट जेव्हा येतो आपल्याकडे, हे लेट स्टेजमध्ये येतो. आपलं असं म्हणणं आहे की जे काही प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स असतात, त्याच्यामुळे हा खूप एकदम वाढून जातोय आणि आता आपल्याला असेच प्रिडिस्पोजिंग फॅक्टर शोधायची गरज आहे. तर मी डॉक्टर वर्षाला सुद्धा विचारेल की आपलं काय मत आहे याच्यावर, की काय काय गोष्टींमुळे हा वाढू शकतोय, जसं डॉक्टर आकाशने सांगितलंय. त्याचसोबत याचं पॅथॉलॉजिकल जर आपण थोडं सांगू शकाल की काय याची पॅथॉलॉजी राहील, तर आपल्याला एक थोडस लोकांना कळेल की याच्या मागचं कसं त्याची प्रोग्रेस होते व्हायरस. अ, मला सर्वात आधी हे क्लिअर करायचंय, फर्स्ट वेव्हमध्ये पण आपण स्टिरॉइड दिलेले आहेत. लास्ट टाइम पण सगळ्यांना ॲडमिट केलेलं आहे. लाँग टर्म ट्रीटमेंट दिलेलं आहे, ऑक्सिजन ट्रीटमेंट दिलेलं आहे. पण तेव्हा आपल्याला इतके केसेस नव्हते आढळले. तर आता आढळतायत. सर्वात मोठं एक म्हणजे फॅक्टर आपल्याला धरावं लागेल तो आहे हा जो म्युटंट स्ट्रेन आहे. तो खूप मोठा योगदान देतोय हे जे वाढतायत केसेस त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग जे आहे हे डायबिटिक पेशंट, इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट, ज्यांना खूप सारे अँटिबायोटिक्स दिलेले आहेत. कारण हे कोविडमध्ये बरेच कॉकटेल थेरपीमध्ये बाहेरून बरेच अँटिबायोटिक्स आणि खूप औषधं घेतलेली आहेत लोकांनी, ज्याच्यामुळे ते इम्युनो कॉम्प्रोमाइज झालेले आहे. आणि हा जो फंगस आहे जो मेनली आपल्या बॉडीमध्ये व्हायरुलन्स नाही करत, पण इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटमध्ये हा आपल्याला इन्फेक्ट करू शकतो. तर आता असं आहे की हा फंगस आपल्याला जेव्हा इन्फेक्ट करतो, सर्वात आधी तो नाकाच्या एरिया थ्रू इन्फेक्ट करतो. तो नाकात सर्वात आधी इन्फेक्ट करतो. तिथून नाकाच्या बाजूला एक मॅक्झिलरी सायनस म्हणून असतं, तिथे इन्फेक्ट करतो. तिथून तो आपल्याला वर डोळ्यांमध्ये पण जाऊ शकतो आणि किंवा खाली जबड्यांमध्ये पण जाऊ शकतो. जेव्हा तो नाकामध्ये आहे तेव्हा आपल्याला नाक बंद असणे किंवा नाकातून पाणी गळणे, नाकातून ब्राऊन कलरचं किंवा ब्लॅक कलरचे खपली किंवा डिस्चार्ज येणे किंवा नाकातून रक्त येणे असे काही सिम्पटम्स दिसू शकतात. आणि जेव्हा तो सायनसेसमध्ये असतो तेव्हा आपल्याला एका साइडने चेहरा सुजून येईल, एकाच साइडला चेहरा थोडा सेन्सेशन कमी होतील चेहऱ्याचे, असे आपल्याला सिम्पटम्स दिसतील. तेव्हा डोळ्यात जेव्हा तो इन्व्हॉल्व होतो तेव्हा तुम्हाला डोळ्याच्या अवतीभोवती स्वेलिंग दिसून येईल, डोळ्यातून पाणी येईल किंवा तुमची नजर कमजोर होऊ शकते. जेव्हा तुम्हाला असं वाटेल एकदम अचानकपणे नजर तुमची कमी झालीये, तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर दवाखान्यात दाखवण्याची गरज आहे. आणि तो खूप साऱ्या केसेसमध्ये खाली जबड्यामध्ये पण जाऊ शकतो.
त्यामध्ये आपल्याला हे जबड्याचे म्हणजे जास्त डिटेलमध्ये सर सांगू शकतील. त्यात अजून एक पॉइंट ऍड करणं खूप गरजेचं आहे. हे जे म्युकोरमायकोसिस म्हणतो आपण, हे फंगल इन्फेक्शन आहे, त्याला आपण म्युकोरेल्स असं म्हणतो. हे काय करतं, त्यांचे जे टार्गेट ऑर्गन आहे बेसिकली हे ब्लड वेसल्स आहे, म्हणजे रक्तवाहिन्या किंवा रक्तकोशिका. दुसरं फॅट. तर हे काय करतं, त्यांचं साईज आहे ते 15 ते 20 मायक्रोमीटर मॅक्झिमम पर्यंत असतो, म्हणजे कोरोना व्हायरस पेक्षा 10 पटीने जास्त मोठा. तर हा काय करतो, हा रक्तवाहिन्या आणि कोशिकामध्ये जाऊन बसून जातो, जेणेकरून काय होते की आपला जो ऑर्गन्स असतात त्याचा रक्तपुरवठा एकदम बंद होऊन जातोय. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की रक्तपुरवठा बंद झाला. आता जिथे जिथे रक्तपुरवठा बंद झाला तिकडे ती हड्डी किंवा सॉफ्ट टिश्यू सडायला सुरुवात होते. तर जे रक्तपुरवठा बंद झाला आणि रक्त हड्डी सडायला फक्त 4 तासाचा वेळ लागतो, आपण त्याला इश्केमिया म्हणतो. ते इश्केमिया एकदा सुरू झालं की सडायला एकदमच रॅपिड स्प्रेड, फास्ट स्प्रेड होणं सुरू होऊन जाते. तर अशातच आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे की रक्तपुरवठा बंद झाला नाही पाहिजे. ते रक्तपुरवठा बंद यासाठी झाला की फंगल इन्फेक्शन वाढत गेलं, ब्लड सप्लाय कमी होत गेला आणि ते इन्फेक्शन इतकं वाढून जाते की आपल्याला दुसरा मार्ग उरतच नाही, सर्जरी करण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. त्यावर आपण एक ब्रॉडली असं सांगायचं तर कुठले कुठले ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह होतात ते त्यांनी सांगितलंय, कुठले पार्ट्स स्पेसिफिकली इन्व्हॉल्व्ह होतात. त्याला ब्लॅक फंगस पण का म्हणतात हे पण सांगितलंय, कारण की जेव्हा इश्केमिया होतो आणि गँग्रीनस होतोय तेव्हा तो काळपट प्रकारामध्ये टर्न होतोय, आणि म्हणून आपण त्याला एक ब्लॅक फंगस हे सुद्धा एक नाव दिले गेले आहे. त्याचसोबत बाकी मला असं वाटतं की एक फेस आणि आय शिवाय दुसरे ऑर्गन्स पण इन्व्हॉल्व्ह होतात. तर ते दुसरे ऑर्गन्स काय असतात याच्याशिवाय? मेनली आपण म्युकोरमायकोसिस 2 टाईपचे असतील असे सांगू शकतो. एक आहे जो फेसच्या एरियाला इन्व्हॉल्व करतो, ज्याला आपल्याला रायनो ऑर्बिटल सेरेब्रल म्युकोरमायकोसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये नाक, डोळा, जबडा आणि मेंदू हे सगळे इन्व्हॉल्व होतील, जो की आता सर्वात जास्त कॉमन आहे. आणि दुसरा हाही प्रकार आहे जो आपल्या फुफ्फुसांना इन्व्हॉल्व करतो, त्याला आपण पल्मोनरी म्युकोरमायकोसिस म्हणू शकतो. आणि काही प्रमाणामध्ये तो इव्हन त्वचेला, कानामध्ये किंवा पोटामध्ये पण स्प्रेड होऊ शकतो. पण आपल्या सध्या जो जास्त प्रिव्हॅलंट आहे तो आपल्याकडे एक हो, मॅस्टोइड चेहऱ्याचा. आणि चेहऱ्याचा जो भाग आहे तो Rhinus- इन्व्हॉल्व्ह होतो. आपण त्याला Sinus रायनोसेरेब्रल आणि म्हणतो. rhinus. म्युको. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे अवयव इन्व्हॉल्व्ह करू शकतात म्युकोरमायकोसिस मध्ये. डॉक्टरनी सांगितलं आपल्याला की कुठल्या प्रकारचे क्लिनिकल सायन्स आणि सिम्पटम्स आपल्याला आढळतात, म्हणजे स्वेलिंग असेल, डिस्चार्ज असेल, डोळे लालसर आले असतील, डोळ्या अवतीभोवती स्वेलिंग आलेली असेल, दात ढिले झालेले असतील, असे बरेच प्रकारचे जे सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात लोकांमध्ये. हे खूप कॉमन सिम्पटम्स आहे, जे एक नॉर्मली सायनोसायटिसच्या पेशंट मध्ये पण दिसून येतं. मग अशा पेशंट मध्ये आपण कसं डिफरन्शिएट करायचं की हा पेशंट सायनोसायटिसचा आहे की म्युकोरमायकोसिसचा आहे? आता सध्या तुम्ही एकतर त्याचे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स बघा, की तो लेटेस्ट म्हणजे एक मागच्या 40 दिवसांमध्ये तो कोविड इन्फेक्टेड म्हणजे आहे त्याला का, काही हिस्ट्री आहे की नाही हो, अशा प्रकारची? हिस्ट्री आहे का नाही. त्याचे मग तुम्ही ब्लड शुगर लवकरात लवकर म्हणजे जेव्हा पण तो आपल्याकडे फर्स्ट अटेम्प्टला येतो तेव्हा त्याचे एक रॅन्डम ब्लड शुगर आणि HbA1c करून घ्या. कारण जर एक तुम्हाला हे 2 फॅक्टर्स असतील तर आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही त्याला म्युकोरमायकोसिस साठी थोडे तरी Suspect. इन्व्हेस्टिगेट करणं जास्त चांगलं असेल. म्हणजे पेशंटची जर प्रॉपर अशी हिस्ट्री असेल की त्याला कोविड झालेला असेल, किंवा तो एखादा डायबेटिक पेशंट असेल, हो. आणि स्पेसिफिकली त्याच्यावर काही स्टिरॉइड्स किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज ड्रग युज केले गेले असतील, तर त्याला चान्सेस असतात की तो एक सस्पेक्टेड पेशंट आहे, आणि मग आपण त्याला इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. तर मी डॉक्टर आकाशला विचारेल की काय कुठल्या प्रकारची तपासणी त्याला करणं गरजेचं आहे, ज्याच्याने त्याचा आपण एक डायग्नोसिस करू शकतो की हा पेशंट म्युकोरमायकोसिसचा आहे. सुरुवातीला मॅडमने सांगितलंच आहे, डॉक्टर वर्षा मॅडमने, की ब्लड इन्व्हेस्टिगेशन नितांत गरज आहे. एकदा ब्लड इन्व्हेस्टिगेशन आपलं झालं की त्याला आपलं क्लिनिकल डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला एक इन्व्हेस्टिगेशन करायची गरज पडू शकते. सगळ्यात आधी आपण नॅझल एंडोस्कोपी करणं अत्यंत गरजेचं आहे. डिजिटल नॅझल एंडोस्कोपी वर्षा मॅडम डिटेल डिजिटल सांगितलं जाते. सर्वात आधी जेव्हा आपल्याला असा एखादा रुग्ण आढळून येईल तर सर्वात आधी एक डिजिटल नेझल एंडोस्कोपी ही एक प्रोसिजर असते, ज्याच्यामध्ये आपण नाकामध्ये दुर्बीण टाकून नाकामध्ये आणि नाकाच्या बाजूची जे हाडं आहेत त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे का नाही हे डोळ्याने बघण्याची एक तपासणी आहे. त्याच्यात आपण हे बघू की इन्फेक्शन आहे की नाही, आणि जर असेल तर किंवा जो सडलेला पार्ट आहे, जसं सरांनी सांगितलंय ब्लॅक इशार म्हणून म्हणतो, तसं काहीतरी आपण
तिथून सॅम्पल कलेक्ट करून आपण मायक्रोबायोलॉजिकल एक्झामिनेशनला पाठवू शकतो, ज्याच्यामध्ये आपण मायक्रोस्कोपच्या खाली खरंच फंगस आहे का नाही हे बघू शकतो. आणि दुसरं कन्फर्मेशनसाठी आपण हिस्टोपॅथॉलॉजीला आपण पाठवू शकतो. हे असे 2 इन्व्हेस्टिगेशनने आपल्याला नेमकं कळून येईल की फंगल इन्फेक्शन आहे का नाही. आणि पुढे आता हा इन्फेक्शन कुठेपर्यंत पसरला आहे हे जाणण्यासाठी आपल्याला एक रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन करणं आवश्यक आहे. तर ह्याच्यात एक कॉन्ट्रास्ट एनहान्स्ड MRI हा एकदम म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस आहे. गोल्ड स्टँडर्ड. हा गोल्ड स्टँडर्ड आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट डोळा, मेंदू, जबडा आणि बाकीचे सगळे सॉफ्ट आणि हार्ड टिश्यूज ह्याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट कळून येईल. जर इन्फेक्शन फक्त नाकामध्ये असेल तर त्या केसेसमध्ये आपण सिटी स्कॅन पर्यंत मर्यादित राहू शकतो, बट MRI हा कधीही जास्त ऍडव्हान्सेबल असेल. आपल्या म्हणण्यानुसार पहिलं जे डायग्नोसिस असतं ते नेहमी क्लिनिकली राहतं, की काय त्याला सायन सिम्पटम्स आहे याच्यावरून डॉक्टर असेस करतोय. दुसरे जे असतात त्याच्यामध्ये मग इन्व्हेसिव्ह किंवा नॉन इन्व्हेसिव्ह असे 2 पार्ट्स आहेत. इन्व्हेसिव्ह मध्ये आपण एंडोस्कोपी आणि जे बायोप्सी करतो पेशंटचं आणि त्याच्याद्वारे कन्फर्मेशन ऑफ डायग्नोसिस करतो. आणि जे नॉन इन्व्हेसिव्ह मध्ये जसं सांगितलं मॅडमने, की आपल्याला सिटी स्कॅन आपण जे करू MRI जास्त गोल्ड स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये, तर आपण MRI करून त्याचं एक डायग्नोसिस कन्फर्मेशन आपण करू शकतो. तर अशा प्रकारची काही जे डायग्नोस्टिक मेथड्स आहेत. आता आपल्याला पुढे जायचं राहिलं तर हा झाला आता ट्रीटमेंट पार्ट. एकदा पेशंट जर डायग्नोज झाला तर त्याला आपल्याला एक ओरो सर्जनच्या एस्पेक्टने काय ट्रीटमेंट राहील आणि एक ऍज अ ENT सर्जनच्या एस्पेक्टने काय ट्रीटमेंट राहील. कारण की मला असं वाटतं याच्यामध्ये मल्टिपल सिस्टम इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याच्यामुळे मल्टिपल फील्ड्सची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. नक्कीच. ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट असोय, ENT स्पेशलिस्ट असोय, ओरोमॅक्सोफेशियल सर्जन असोय, आपल्याला फिजिशियनचा पार्ट जो नंतर येईल पुढे त्याच्यामध्ये ज्याची नेफ्रोटॉक्सिटी असेल असं असेस करायला आपल्याला. तर मला सध्या हे विचारायचं आहे की जो ट्रीटमेंट पार्ट आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकता. ओरल ट्रीटमेंट, इंजेक्टेबल ट्रीटमेंट्स आणि सर्जिकल ट्रीटमेंट. लोकांच्या मनात खूप सारे भ्रम असतात की आपण याला सर्जिकली ऑपरेशन करायला लागते की इंजेक्शन किंवा मेडिसिनने ठीक होऊन जाईल. ह्यात खूप आमच्याकडे जितके पेशंट आले त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही मेडिसिननी हा आजार ठीक होणार की नाही. तर आमचं म्हणणं एवढंच असतं की जेव्हा इन्फेक्शन झालं आहे आणि जेव्हा तो शरीरामध्ये पसरला आहे तर ते पहिले काम आहे आपलं, ते निदान महत्वाचं काम आहे की ते सगळ्यात पहिले पूर्ण इन्फेक्शन शरीराबाहेर काढणे. म्हणून सर्जरी करणं एकदमच म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला सर्जरी करणं आहेच. सर्जरी जर केली नाही आणि नंतर आपण अँटीबॉडीज किंवा एम्फोटेसिन इंजेक्शन दिलं तर हा आजार कमी होणार नाही, उलट वाढत जाणार. कारण की जेव्हापर्यंत आपण इन्फेक्शन काढणार नाही आणि इंजेक्शन जे आपण देऊ ते ब्लडद्वारे आपल्या शरीरात पोहोचते. जर आपला ब्लड सप्लायच नाही ते पाडला तर मग ते ठेवून काय उपयोग. सगळ्यात पहिले आम्हाला असं म्हणायचं असतं की पहिले सर्जरी करा. इंजेक्शन जरी तुटवडा असेल आपल्या इथे तरी आज किंवा उद्या इंजेक्शन आपल्याला भेटून जाईल. तर माझं असं म्हणणं आहे की सुरुवात सर्जरीने करायची आहे. जसं सरांनी सांगितलं की सर्जिकल मॅनेजमेंट खूप आवश्यक आहे. सर्जिकल आणि औषध हे दोन्ही एकदम इक्वली इम्पॉर्टंट आहे. कसं आहे, हा फंगस ऑलरेडी ज्या टिश्यूना इन्व्हॉल्व केलेला आहे तो टिश्यू आपल्याला बाहेर काढणं आवश्यक आहे. नाहीतर हाच फंगस पुढे जो टिश्यू हेल्दी आहे त्याला पण इन्व्हॉल्व करेल. तर त्याच्यासाठी एक कम्प्लीट सर्जिकल डिब्राइडमेंट करणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण जर नाकामध्ये असेल तर नाकातलं हाड किंवा सॉफ्ट टिश्यू तसं काढू. आणि जर तो डोळ्यामध्येही गेला तर आपण बघू शकतो इंजेक्शन देऊन, पण तरी आपल्याला जर तो डोळ्यामध्ये गेला असेल तर डोळा पण काढणं लागू शकतो. तर ह्याच्यात आपण एक जसा इन्व्हॉल्वमेंट, जसे ऑर्गनची इन्व्हॉल्वमेंट असेल तसं आपण त्या डॉक्टरची सहाय्यता घेऊन तसं तसं तो डिब्राइड करणं आवश्यक आहे. आणि म्युकोरमायकोसिस साठी रॅडिकल डिब्राइडमेंट हे खूपच की पॉइंट आहे. म्हणजे असं आहे की जर जो पार्ट इन्व्हॉल्ड आहे त्याच्यापेक्षा तुम्ही 1 सेंटीमीटर जास्तच काढणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे की तो पुढे चालून जास्त सगळीकडे जास्त स्प्रेड नाही होणार. आणि मग जो टिश्यू हेल्दी आहे तिकडे फंगस जाऊ नये ह्याच्यासाठी आपण अँटी फंगल ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे, ज्याच्यात आपण मग पूर्ण मेडिसिन्स जे अवेलेबल आहेत ते सगळे आपण देऊ शकतो. म्हणजे याला जे ट्रीटमेंटचे जे 2 पार्ट आहेत. फर्स्ट पार्ट त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला डिब्राइडमेंट किंवा त्याला सर्जरी करणं फार गरजेचं आहे, ज्याच्याने त्याचा जो स्प्रेड आहे, जो फंगसचा स्प्रेड आहे तो आपल्याला थांबवता येईल. आणि दुसरा पार्ट झाला त्याला मग अँटी फंगल आणि अँटीबायोटिक जे आपण कव्हरेज देणार की सेकंडरी इन्फेक्शन नको व्हायला किंवा जे पण इन्फेक्शन झालं आहे त्याला कंट्रोल करायला. याच्यामध्ये मग आपले ड्रग्ज येतात जे आहेत, एम्फोटेरिसिन बी जे आपण इंजेक्शन देतोय,
ओरल मध्ये सध्या पोसाकॅनोझोल सुद्धा एक आता काही प्रमाणामध्ये दिलं जात आहे, एक कंजक्टिव्ह थेरपी म्हणून याच्यामध्ये. एम्फोटेरिसिन बी बद्दल सांगायचं झालं तर बघा, या इंजेक्शन सध्या हे फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणून आपण देतोच आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात, एक लायझोझोमल असतो आणि प्लेन एम्फोटेरिसिन बी असतो. सध्या जे आपल्या मार्केट्समध्ये अवेलेबल आहे. तर आपल्याला या या इंजेक्शनने अजून काय काय म्हणजे यांचे काय डोसेस असतात, किती दिवसपर्यंत आपल्याला इंजेक्शन द्यावं लागतं, त्याचसोबत याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का, याच्याबद्दल थोडं एक सविस्तर माहिती द्या. आपल्याला सर्वात जसं सरांनी सांगितलं, एम्फोटेरिसिन बी हा एक ड्रग ऑफ चॉईस असेल. हा आपल्याला जसंच तुम्ही ऑपरेशन केलं तसंच किंवा त्याच्या सोबतच आपल्याला हा चालू करणं आवश्यक आहे. तर हे जे कन्व्हेन्शनल फॉर्म आहे ते त्यालाच आपण एम्फोटेरिसिन बी डिऑक्सिकोलेट म्हणतो किंवा एक लायपोझोमल फॉर्म आहे. बाकीचे पण एक लिपिड कॉम्प्लेक्स आणि एक इमल्जंट असे 2 आणखीन एम्फोटेरिसिन अवेलेबल आहेत. आणि ओरल फॉर्म्समध्ये किंवा इंजेक्टेबल मध्ये पण दुसरे अल्टरनेटिव्ह आहेत, जे आहे पोसाकोनॅझोल किंवा आयसोबुकोनॅझोल. हे आपण अल्टरनेटिव्ह म्हणून ठेवू शकतो. तर आपल्याला एम्फोटेरिसिन हा एक 5 mg ते 10 mg पर केजी बॉडी वेट पर डे असं आपल्याला देणं आवश्यक आहे पेशंटमध्ये. हा आहे लायपोझोमलचा डोस, जो की आपल्याला एक किमान 7 ते 10 दिवस मिनिमम आणि मॅक्झिमम जसं आपल्याला रिकव्हरी असेल तसं देणं आवश्यक आहे. आणि हा एम्फोटेरिसिन बी हा एक भयंकर नेफ्रोटॉक्सिक ड्रग आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे किडनीमध्ये खूप जास्त प्रमाणात कमकुवत होऊ शकते किडनी. याच्यामध्ये आपल्याला हायपोकॅलेमिया, हायपोकॅल्शियमिया, हायपोमॅग्नेशियमिया, हायपोफॉस्फेटेमिया हे सगळे दिसून येऊ शकतात. ज्याच्यासाठी आपण जे हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण एक लायपोझोमल हे देणं चांगलं असेल. लायपोझोमल एम्फोटेरिसिन बी हा थोडा कमी प्रमाणात नेफ्रोटॉक्सिक आहे. तर हे आपल्याला एम्फोटेरिसिन बी देताना एक मॉनिटरिंग, पेशंटचे ब्लड लेवल्स मॉनिटर करणं खूप आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये एक दररोज सीरम क्रिएटिनिन आणि सीरम इलेक्ट्रोलाइट्स हे दररोज करणं खूप आवश्यक आहे, की हा पेशंट म्हणजे आपल्या त्या पेशंटची किडनी कितपत कमजोर होतीये हे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे असे पेशंट्स ज्यांचं अक्यूट रिनल फेल्युअर मध्ये आहे किंवा क्रोनिक रिनल फेल्युअरचे पेशंट्स आहेत, किंवा असले काही पेशंट ज्यांचं युरिया आणि क्रिएटिनिन रेज असतं, किंवा असे पेशंट्स जे नॉन डायबेटिक आहेत, त्याच्यामध्ये थोडं आपल्याला कॉन्शियसली द्यावं लागेल, सो दॅट पेशंट डायबेटिक किटोएसिडोसिस मध्ये जाणार नाही किंवा त्याचा नेफ्रोटॉक्सिसिटीमुळे त्याच्या किडनीवर काही दुष्परिणाम होणार नाही. तर आपल्याला ही सुद्धा त्याच्यासोबत काळजी घ्यावी लागते. एम्फोटेरिसिन बी द्यायच्या आधी आपल्याला त्यांचे सगळे किडनी फंक्शन टेस्ट सुद्धा करून घ्यावं लागतात, त्यासोबत बरेचशा तपासण्या आपल्याला करून घ्याव्या लागतात आणि त्यानंतर अंडर ऑब्झर्वेशन, एक स्ट्रिक्टली ऑब्झर्वेशन नंतर आपण आपल्या तज्ञाकडून मार्फत हे एम्फोटेरिसिन बी दिलं जातं. आणि ड्युरिंग द कोर्स ऑफ ट्रीटमेंट सुद्धा याचं कम्प्लिटली डॉक्टरांकडून त्याचं इव्हॅल्युएशन होतं की त्याच्या किडनी व्हॅल्यूज मध्ये काही कमी जास्त होत आहे का, आणि त्यानुसार त्याला एक्झेक्टिव्ह थेरपी अजून दिली जाते. तर एम्फोटेरिसिन बी ऑल्दो हे ड्रग ऑफ चॉईस आहे आपल्या यामध्ये, तरी त्याला फार कॉशियसली द्यायची गरज आहे आणि हे आपण फक्त तज्ञांकडूनच करून घेणं हे सुद्धा फार गरजेचं आहे यामध्ये. साधारणतः आपल्याला जे एम्फोटेरिसिन इंजेक्शन आहे, जसं मॅडमने सांगितलं किमान 10 दिवस, तरी आपण जास्तीत जास्त 2 ते 3 आठवडे देणं नितांत गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कमीत कमी 3 ते 6 महिने फॉलोअप पण करणं तेवढंच गरजेचं आहे. इंजेक्शन दिलं याचा अर्थ आजार बरा झाला असा नाही आहे. ज्या इंजेक्शन दिल्यावर पण सुद्धा आपल्याला काही प्रमाणात त्याची काळजी घेणं नितांत गरजेचं आहे. ऍटलिस्ट एव्हरी वीक आपल्याला एक क्लिनिकल चेकअप आणि रेडिओग्राफी इन्व्हेस्टिगेशन करणं ते पण तितकंच गरजेचं आहे जितकी सर्जरी गरजेची आहे. मला आता पुढे जसं जायचंय की एकदा एखाद्या मनुष्याला इन्फेक्शन झालं, म्युकोरमायकोसिस, सर्टन ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट झाले आणि आता त्यांचं ऑपरेशन झालं किंवा काय झालं, तर पेशंटचं काय प्रोग्नोसिस राहणार आहे, म्हणजे पेशंट बरं व्हायचे किती चान्सेस राहणार आहेत याच्यामध्ये, काय आपण याच्याबद्दल सांगू शकतो? त्याच्यात असं आहे की एक मी फ्रेज सांगू शकतो, लवकर निदान आणि तुरंत उपचार ही गोष्टी खूप महत्वाची आहे. जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर पेशंटचं जे ट्रीटमेंट लवकर जर केली आपण, त्याचं प्रोग्नोसिस खूप चांगलं होऊन जातं. प्रोग्नोसिस म्हणजे पेशंटची जी स्थिती कशी राहील सर्जरी नंतर,
आता हे बघा असं आहे की त्यात सगळ्यात पहिले म्हणजे समजा जबडा आणि सायनस हा भाग जर इन्व्हॉल्व असणार तर आपण त्याला मिनिमल डिसीज म्हणू शकतो, म्हणजे लवकर निदान झालं त्याचं. आणि अशा वेळेस जर आपण सर्जरी केली त्याचं प्रोग्नोसिस खूप चांगला राहील. म्हणजे अशा वेळेस किमान 60 ते 80% पेशंट त्याचा जीव वाचू शकतो. पण जर हीच इन्फेक्शन जर डोळ्यामध्ये गेलं किंवा डोळ्याच्या मार्गे ब्रेनमध्ये गेलं किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये गेलं तर अशा वेळेस त्याचा प्रोग्नोसिस और सर्व्हायव्हल रेट खूप कमी होऊन जातो. असे पेशंट ज्यांना डोळा आणि ब्रेनमध्ये गेलं आहे त्यांना 40 ते 80% प्रमाण त्यांचं डेथ रेट आहे. ठीक आहे. तर 80% हे खूप जास्त होऊन जाते. म्हणून आमची त्याच्यात अशी विनंती असते की पेशंटला की काही जरी तुम्हाला लक्षणं दिसली तर तुरंत जेवढा लवकर ही होत असेल तेवढा लवकर तुम्ही डॉक्टरला दाखवून त्याचं निदान करायला पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. पहिली गोष्ट आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे होण्यापासून. त्यासाठी होणारे जे काही आपल्याला उपाययोजना करता येईल ते करायचे आहे. दुसरा भाग म्हणजे जेव्हा पण आपल्याला कुठल्याही प्रकारचे लक्षणं येतील तर ते त्वरित तज्ञांकडून तपासणी करून घ्यायची आहे आणि मेक शुअर करायचं आहे की आपल्याला ते आहे की नाही आहे. तिसरा पार्ट झाला तो सर्जिकल पार्ट. त्याच्यामध्ये त्वरित त्याचं ट्रीटमेंट करायचं आहे. म्हणजे एक अर्ली डायग्नोसिस आणि अग्रेसिव्ह ट्रीटमेंट राहील याच्यामध्ये. तेव्हाच पेशंटचे प्रोग्नोसिस बरं राहील आणि याच्यामध्ये पेशंट वाचवण्याचे चान्सेस जास्तीत जास्त राहतील. आपल्याला आता एकदा याच्यामध्ये काय स्कीम काही लागू केलेल्या आहेत याच्यामध्ये सध्या काही शासनाने याच्यामध्ये जिथपर्यंत मला माहिती आहे आता सध्या आपलं महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे. तर त्या अंतर्गत आपण लोकांना याच्यामध्ये सुविधा देणार आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक सेटिंग्स अराउंड 20,000 वगैरे त्यांना मिळणार आणि जवळपास जो त्यांचा सर्जरीचा जो पण खर्च आहे तो शासनाद्वारे उचलला जाणार आहे. आणि यामध्ये आता जो इंजेक्शनचा पार्ट आहे त्याच्यावर सुद्धा काही प्रक्रिया करायची आता ते पण प्रक्रियेमध्ये आहे की त्याच्यामध्ये कसं लोकांना याच्यामध्ये सूट देता येईल आपल्याला. आता प्रश्न राहिला आपल्याला प्रिकॉशन्स मध्ये. तर एक ENT एस्पेक्टनी मॅडम काय काय प्रिकॉशन्स घेणं पेशंटनी गरजेचं आहे? आपण हा एक असा आजार आहे की तुम्ही आजार होण्याच्या आधी आपण काही औषध वगैरे प्रोफायलॅक्टिक औषधं म्हणून आपण देऊ काही शकत. देऊ शकत नाही. तर ह्याच्यामध्ये फक्त एक तुम्ही जेव्हा तुम्ही कोविडसाठी कुठेही ऍडमिट आहात किंवा घरी आहात तर तुम्ही एक म्हणजे एक ओरल आणि नेझल हायजीन खूप चांगलं मेंटेन करणं आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही चांगले गार्गल्स करा. नाकामध्ये सलाईन नेझल ड्रॉप वगैरे आपण टाकू शकतो. आपल्याला हायजीन खूप महत्वाचं आहे की चांगलं ठेवणं आहे. बाहेर तुम्ही डॅम प्लेसेसमध्ये किंवा जिथे जास्त इंडस्ट्रियल काम आहे किंवा शेतामध्ये वगैरे जाताना ह्या किमान जेव्हा तुम्ही इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहे त्या दिवसांमध्ये तरी तुम्ही मास्क लावून जावा की जिथे हे जे म्युकॉरचे स्पोर्स आहेत तिथल्या एरियामध्ये आपण किमान आपल्या बॉडीमध्ये ते एंटर होऊ नये अशी काळजी घ्यावी हवी. बरोबर. म्हणजे जे काही शेतकरी बांधव असतील ते जर शेतामध्ये काम करत असतील त्यांची प्रतिकारशक्ती कमी असेल त्यांना कोविड झालेला असेल कुठल्याही प्रकारच्या डायबिटीजच्या मेडिसिन्सवर असतील ते डायबिटिक पेशंट असतील तर अशा लोकांनी मास्क घालणं नितांत गरजेचं आहे. ज्याच्याने हे जे स्पोर्स असतात तुमच्या नाकामधून जाऊन तुम्हाला इन्फेक्ट करणार नाही. त्याचसोबत जिथे असे स्पेस जिथे त्याच्यामध्ये ह्युमिडिटी जास्त असते याच्यामध्ये याचे चान्सेस असतात जास्त ग्रो करायचे. तर अशा प्लेसेस सुद्धा आपल्याला थोडंसं टाळावं लागेल. जसे काही डॅम बिल्डिंग्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे असे वातावरण याच्यामध्ये. सोबत जसं मॅडमनी सांगितलं हायजीनचा जो प्रकार असतो म्हणजे स्वच्छता ठेवणे ते सुद्धा एक याच्यातला फार महत्वाचा पार्ट आहे जो ड्युरिंग द कोर्स ऑफ कोविड ट्रीटमेंट सुद्धा आपल्याला पाळायचा आहे. याच्यामध्ये आता मला थोडंसं आपलं लक्ष वेधून घ्यायचं आहे ते आहे डायबिटीसकडे. कारण की आपण असं बघतोय की डायबिटीज आणि म्युकोरमायकोसिस हे हँड टू हँड मध्ये सध्या जात आहे. म्हणजे आपण बघतोय ज्या पण लोकांना म्युकोरमायकोसिस झालंय मोस्ट ऑफ द पेशंट हे आयदर डायबेटिक आहेत किंवा त्यांना डायबिटीस झालेलं आहे किंवा कुठल्याही अशा प्रकारचे शुगर किंवा अशा प्रकारची ट्रीटमेंटवर ते आहेत किंवा नाही आहेत. तर मला सगळ्यांना एक अपील करायची आहे की सगळ्यांनी ज्यांना ज्यांना कोविड झालेला आहे शासनामार्फत आपण आता सगळीकडे घरोघरी म्हणजे एक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत सगळ्या PSC मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत सगळ्या RH आणि सगळ्या शहरी भागामध्ये तसेच महानगरपालिकेद्वारे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याकडून सर्वे होणार आहे आणि यामध्ये जितके पण कोविडचे रुग्ण आहेत त्यांची शुगरची तपासणी केली जाणार आहे. अशा प्रत्येक शुगरच्या पेशंट्सना ज्यांचं व्हॅल्यू 200च्या वरती आहे त्यांना आपण पुढच्या स्क्रीनिंगसाठी तुम्हाला हॉस्पिटलला किंवा आपल्या OPD ला हे करणार आहे संदर्भित करून त्याची फर्दर आपण तपासणी करणार.
तर आपल्याला इथे सगळ्यांना सहकार्य करायचं आहे, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग मला असं सगळ्यांना उद्देशून सांगायचं आहे की जे कोणी पेशंट्स जे शुगरचे पेशंट्स असतील त्यांना याला निग्लेक्ट नाही करायचंय किंवा कुठल्याही हलक्या हाताने घ्यायचं नाहीये आणि शुगरला अग्रेसिव्ह ट्रीटमेंट करायची आहे. आपल्याला मेक शुअर करायचंय की तुमचं शुगर व्हॅल्यूज कम्प्लिटली नॉर्मल राहील यामध्ये. आपल्याकडे आपण बघतोय की आपण सगळ्या प्रकारची पॅथी युज करतोय, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, घरगुती उपाय, अशा प्रत्येक प्रकारचे आपण उपाय युज करतोय शुगरसाठी. मला एकच सांगायचंय, कुठल्याही प्रकारचा तुम्ही उपाययोजना करत असाल, फक्त तुम्ही मेक शुअर करायचंय की तुमचं शुगर आहे हे उपाशापोटीचं 110च्या वरती नकोय आणि जेवणानंतरचं 140च्या वरती नकोय. आपल्याला कुठे असं आढळलंय की अशा प्रकारची आपली व्हॅल्यूज आहेत, तर तुम्ही त्वरित तुमच्या फिजिशियन्सना, तुमचे जे काही कन्सल्टिंग डॉक्टर असतील त्यांना, आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ओपीडी मध्ये किंवा महानगरपालिकेच्या कुठल्याही अर्बन हेल्थ सेंटरला तुम्ही व्हिजिट करून याच्याबद्दल फर्दर सल्ला घेऊ शकता, मेडिसिन्स घेऊ शकता आणि आपल्या शुगरची काळजी करू शकता. आपल्याला विसरायचं नाहीये की आपण जोपर्यंत शुगर कंट्रोल करणार नाही, म्युकोरमायकोसिस वरचा हा जो विजय आपण प्राप्त करू शकणार नाही. त्याच्यामुळे शुगर कंट्रोल हा एक खूप महत्वाचा भाग राहील या सगळ्या कोर्स ऑफ ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे इव्हन आपण पेशंटचं ऑपरेट जरी केलं आणि त्याला जर शुगर कंट्रोल नसेल तरी तो पेशंट सर्वायवल चान्सेस त्याचे कमी राहतात. त्याच्यामुळे शुगर कंट्रोल करणे हा एकमेव याच्यामध्ये सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट उपाय आपल्याला आहे. त्याच्यामुळे जे काही प्री डायबेटिक पेशंट असतील, डायबेटिक पेशंट असतील, इन्सुलिनवरचे पेशंट असतील, त्या सगळ्यांनी आपलं शुगर चेक करून ते कंट्रोलमध्ये आहे की नाही हे बघणं फार गरजेचं आहे. विविध प्रकारचे आपण याच्यामध्ये करतोय की काही पेशंट्स ओरल मेडिसिन्सवर असतात, काही इन्सुलिनवर असतात. तर आपले डोसेस रेग्युलर घेणे आणि रेग्युलर तपासणे आणि शुगरचं कंट्रोल हे एक त्याच्यामध्ये आपल्याला थोडं लक्ष देण्याची गरज आहे. मला एक आता आपल्या काही श्रोत्यांकडून काही आपल्याला प्रश्न आलेले आहेत. मी आपल्याला काही सांगतो याच्याबद्दल. युती दवे राहुल विचारतायत, हा आजार लहान मुलांना होण्याची शक्यता आहे का? हो. तुम्ही असं एक आता सध्या आम्ही जितके केसेस पाहिले आहेत, तर हा लहान मुलं किंवा यंग लोकांमध्ये पण असू शकतो. तर तुम्ही आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये अशा कोणत्याही लोकांमध्ये जर काहीही सिम्पटम आढळून येत असतील, तर तुम्ही एक डॉक्टरचा किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सल्ला घेणं खूप चांगलं असतं. म्हणजे आधी त्याचं चेकअप करून घेणं आणि कन्फर्म करणं की हा हो. खरंच त्यांना आहे की आहे की नाही नाही? हे महत्वाचं आहे, रादर दॅन स्वतःच्या लेवलवर त्यांना डायग्नोज करणं. दुसरं आहे की हा कंटेजियस आहे का? नाही. हा आजार संसर्गजन्य नाही. हा म्हणून तुम्ही प्रत्येकाने ह्याची इतकी भीती बाळगणं आवश्यक नाही. पण आपण सतर्क राहणं हे आपल्या हातात आहे. अजून एकाने विचारले प्रश्न अमित यांनी की आधीपासून यांचं नाक सतत वाहत आहे, तर आता यांना म्युकोरमायकोसिसचं लक्षण आहे असं समजावं का? नाही. मला असं वाटतं खूप लोकांना ॲलर्जिक रायनायटिस राहतो. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात असं आहे की चंद्रपूर जिल्हा खूप त्याच्यामुळे लोकांना एक प्रकारचं सायनासायटिसचं प्रमाण राहू शकतं, नाकातून पाणी निघू शकतं, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना म्युकोरमायकोसिस झालाच आहे म्हणून. ठीक आहे, म्हणून त्यांनी एकदा एक डॉक्टरचं चेकअप करून घेणं केव्हाही गरजेचं आहे. हे मला एक पॉइंट सांगणं चांगलं वाटेल की कोविड नंतरही एक अलर्जिक फंगल सायनोसायटिस हा एक प्रकार दिसून येतो. हा पण पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनच आहे, पण तो म्युकॉर नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की नाकात तुम्हाला सर्दी असेल आणि बाकी सायनोसायटिसचे पण कंप्लेंट्स असतील, पण तो म्युकॉर नाही. म्हणजे प्रत्येक असणारा असे सिम्पटम्स हे म्युकोरमायकोसिस होणं हे गरजेचं नाही. त्याला कन्फर्म जर करायचं असेल तर जे काही आपली लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे, डायग्नोसिस करायचं आहे, ते करूनच नंतर त्याचं निदान करणं मला असं वाटतं फार गरजेचं आहे. आपल्याला शुभंगी लोणकर यांनी हा प्रश्न विचारलाय की यांच्या वडिलांना मार्च मध्ये कोरोना झाला होता आणि तेव्हापासून त्यांचा कान दुखत आहे आणि कानाखाली सुजन सुद्धा आलेली आहे. डॉक्टरांना दाखवलं असल्यास त्यांची फंगल लक्षण नाही असं सांगण्यात आलं. तर ही काही लक्षणं असू शकतात काय? म्हणजे एकंदरीत ह्यांना मार्च मध्ये झालेलं, तर बरोबर. ह्यांचा जो इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड फेज होता तो आता निघून गेलेला आहे. तर आता सध्या ह्यांना जर अशी सिम्पटम्स असतील तर हा फंगल असणं ही खूप कमी प्रोबॅबिलिटी आहे. तरी ह्यांनी जसं डॉक्टरांनी एक तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायला पाहिजे आणि डॉक्टरांकडे फॉलोअप करायला पाहिजे. तर अशा बरेच आपल्या लोकांमध्ये क्वेरी आहेत,
की काय असतो, कसा काय असतोय, स्प्रेड कसं होतंय, कंटेजियस आहे, नाही आहे, लहान मुलांना होऊ शकतो, नाही होऊ शकत, ट्रीटमेंट कशी काय होणार आहे याची, कसल्या प्रकारची ट्रीटमेंट होणार आहे, आल्यानंतर काय होईल. मला असं वाटतं अशा बऱ्याच प्रश्नांची आपण उत्तर इथे दिलेली आहेत. एकदा मी असं ब्रॉडली सांगायचं झालं तर मी हे सांगतोय की बघा, जे म्युकोरमायकोसिस हा जो आजार आहे, फंगल आजार आहे, इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट मध्ये होतोय. नॉर्मली आपल्या याच्यामध्ये इन्सिडेन्स फार कमी असतोय, पण सध्याच्या कोविड परिस्थितीमध्ये हा ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणून एक बाहेर आलेला आजार आहे. त्याच्यामध्ये जे काही ज्यांची इम्युनिटी कमी असेल, जे डायबिटिक पेशंट असतील, अशा लोकांमध्ये हा आजार जास्त उद्भवण्याचे चान्सेस आहेत. त्याचसोबत याची जी लक्षणे आहेत ती सायनोसायटिस किंवा कुठल्याही कॉमन एखाद्या जी अलर्जिक रायनायटिस किंवा सायनोसायटिस अशा प्रकारच्या बिमारीसोबत सुद्धा मेळ खातात आहे. याच्यामध्ये सुजन येण्यापासून, दात दुखण्यापासून, डोळ्याभोवती सुजनपासून अशा बरेच प्रकारचे याच्यामध्ये सिम्पटम्स आहेत. त्यानंतर याचं जे डायग्नोसिस आहे ते मला असं वाटतं की आपण नेहमी तज्ञांकडूनच करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ओरोमॅक्सोफेशियल सर्जन्स येतात, ENT सर्जन्स येतात, ऑप्थॅल्म सर्जन्स येतात. असे जे सर्जन्स याचं डायग्नोसिस करतात आणि मला असं वाटतं त्यांच्याकडूनच करून घेणं गरजेचं आहे. जो पार्ट झाला ट्रीटमेंट संबंधित, तर डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय की जी आपण रॅडिकल डिब्रायमेंट करतो किंवा सर्जरी करतोय, तर ते एक अत्यंत याच्यामध्ये महत्वाचं आहे. आणि सर्जरीला घाबरून न जाता जर डॉक्टरांनी ऍडवाइस केलं असेल तर नक्की ते करून घ्यावी आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढचं ट्रीटमेंट करावी, ज्यानुसार आपल्याला त्रास होणार नाही. याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट एस्पेक्ट दिला होता तो आहे प्रिव्हेन्शनचा एस्पेक्ट. प्रिव्हेन्शन मध्ये जसं मॅडमनी सांगितलं की शेतकऱ्यांना मास्क वापरणे, तिथे शेतामध्ये काम करत असताना जिथे ह्युमिड वातावरण आहे अशा ठिकाणी जाणं टाळणे. आपल्यामध्ये जे आपण हॉस्पिटल ड्युरिंग स्टे करतोय तर मेक शुअर करायचं की जे डेंटल आणि ओरल हायजीन आहे आपली ती एकदम चांगली असायला पाहिजे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे आपल्याला जर सिम्पटम्स असतील काही तर त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखवून सुद्धा हे एक प्रकारचं एक प्रिव्हेन्शन आहे. आणि आपले शुगर कंट्रोल ठेवणे हे खूप इम्पॉर्टंट प्रिव्हेन्शन पार्ट मध्ये येतं. त्याचसोबत आपल्याला परत एक प्रश्न आलेला आहे, पोस्ट कोविड नंतर छातीचे व पाठीचे हातपाय दुखणे म्युकोरमायकोसिसचे लक्षण असू शकतात. तर मी त्याला उत्तर देतोय, बेसिकली हे उत्तर नाही राहू शकत. म्हणजे अशा लोकांना ज्यांना हातपाय दुखत आहे हे म्युकोरमायकोसिसचे लक्षण नाही आहे. त्याचे लक्षण फार स्पेसिफिक आहेत. खूप स्पेसिफिक ऑर्गनना तो टार्गेट करतोय, तुमच्या लंग्सला टार्गेट करू शकतोय, बट त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स उद्भवतात. मोस्टली जे सध्या आपल्यामध्ये आढळून आलंय ते आहे की तुमचा जो फेस आहे, मोस्टली सिंगल साइड ऑफ फेस, त्याला तो इन्व्हॉल्व करतो आणि बरेचसे असे जे सिम्पटम्स जे आपण आता सांगितले ते त्याच्यामध्ये लक्षणं येतात. तर हातपाय दुखणे हे काही म्युकोरमायकोसिसचं लक्षण नाही असं मी सांगू शकतो आपल्याला. त्याचसोबत आपल्या किडनीची काळजी घेणे आणि त्याच्या संबंधित काही नेफ्रोटॉक्सिक ड्रग जर आपण घेत असाल हे सुद्धा टाळणे, हे सुद्धा मी आपल्याला एक सांगेल याच्यामध्ये. तर मला असं वाटतं आपण बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर आता दिली गेली आहेत. आपलं काय कन्क्लुडिंग लाईन राहील सर आणि डॉक्टर? मला असं म्हणायचं आहे की ज्या ज्या लोकांना कोविड झालं आहे आणि ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांनी त्वरित एक रेग्युलर चेकअप जे कन्सर्न डॉक्टर असतात, फिजिशियन किंवा ENT किंवा डेंटल सर्जन, अशा लोकांना जाऊन आपलं निदान करून घेणं केव्हाही गरजेचं राहील. लवकरात लवकर म्हणजे एक फॉलो पिरियड ठेवायचा. जसं आपण म्हणतो की पेशंटला इन्फेक्शन झालं आहे आणि किंवा पेशंट ऍडमिट आहे तर त्या जो इन्फेक्शन जो उद्भवतो हा 5 ते 30 दिवसादरम्यानच उद्भवतो, जे मेन लाईन आहे. तर या वेळेत जर पेशंट कोणी डिस्चार्ज झाला असेल किंवा पेशंट कोणी ऍडमिट असेल आणि असे डायबिटिक पेशंट असेल किंवा त्यांना डायबिटीसचा HbA1c जर चेकअप झाला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करून या 1 महिन्याच्या आत त्यांनी रेग्युलर चेकअप करणं केव्हाही गरजेचं राहील, जेणेकरून आपल्याला लवकर लवकर निदान होईल आणि त्याची ट्रीटमेंट लवकर लवकर सुरू होईल. मॅडम आपल्याला काही कन्क्लुडिंग? आपण बाकी सगळी चर्चा तर केलेली आहे. मला फक्त इतकं म्हणणं आहे की लोकांना तुम्ही म्युकोरमायकोसिस साठी भीती बाळगू नका. हा आजार जर लवकरात लवकर आपल्याला कळाला तर हा पूर्णपणे ट्रीट होऊ शकतो. फक्त सतर्कता बाळगणे हे आपल्या हातात आहे, पण भीती बाळगू नका. मी परत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतोय. डॉक्टर आकाश कासटवर, डॉक्टर वर्षा गट्टानी आपण इथे उपस्थित झालात. आपण एक ऍज अ टीम म्हणून आपण पुढे पण काम करूया. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तथा महानगरपालिका, आणि आपण या म्युकोरमायकोसिस नावाचा जो आजार आहे याला पूर्णपणे आपण हरवूया ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद.